गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. पुन्हा एकदा तुमची वडिता मीच तुमच्यासाठी एक सुंदरशी स्टोरी आणि नक्कीच काहीतरी छान शिकायला मिळेल अशी स्टोरी घेऊन आलेली आहे. त्या अगोदर आशा करते का तुम्ही सर्वजण आपल्या घरी सुखी, आनंदी आणि छान असाल. तर मुलांनो, रामू नावाचा एक व्यक्ती असतो जो एका कंपनीमध्ये मोलमजुरी करत असतो आणि त्यातूनच स्वतःचा उदरनिर्वाह चालवत असतो. काही दिवसांनी त्याची कंपनी बंद पडते किंवा तोट्यात येते, त्यामुळं मालक ती कंपनी बंद करतो. त्याच्या पत्नीचं निधन हे काही वर्षापूर्वीच झालेलं असतं. त्यामुळं घरामध्ये स्त्री किंवा करणारी व्यक्ती अशी कोणच नसते. एक मुलगी असते लहानशी, जिचं नाव गौरी असतं. ती गौरी पायाने अपंग असते. म्हणून त्या रामूला प्रचंड चिंता भेडसावायला लागते का आता माझी कंपनी बंद पडलेली आहे, माझ्या मुलीला मी काय सांगू किंवा तिचं संगोपन मी कसं करू. आधीच तिची अशी अवस्था, त्याच्यामध्ये तिच्या संगोपनाची जबाबदारी. पण गौरी ही फार समंजस आणि हुशार मुलगी असते. रामू रोज सकाळी नित्यनियमाने बाहेर पडत असे आणि संध्याकाळी पुन्हा घरी येत असे. तर तो त्याच्या मुलीला हे कधीही सांगत नव्हता का त्याच्या नोकरीबद्दल, का माझी नोकरी आता नाही आहे किंवा मी आता बेरोजगार आहे. परंतु गौरीला हे न सांगताही गौरी त्याच्या सगळ्या भावना समजून जात होती. गौरीला सगळ्या गोष्टीची कल्पना होती, परंतु तीही ते वडिलांना दाखवत नव्हती. रामू रोज संध्याकाळी यायचा आणि तिला सांगायचा, अरे आज मला तुझ्यासाठी जिलेबी आणायची होती, पण कामाच्या गडबडीमध्ये विसरून गेलो. गौरीला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. एक दिवस रामू बाहेर फिरत असताना त्याला एका दुकानात सुंदरसं ड्रेस दिसतो. दिवाळी जवळ आलेली असते. त्याला वाटतं माझ्या गौरीसाठी मी हा सुंदरसा ड्रेस घ्यावा. तो ड्रेस जवळ जातो आणि तो ड्रेस निरखून पाहू लागतो. तितक्यात मालक बाहेर येतो आणि रामूला बडबड करू लागतो, का कपडे बघतोयस? तुला काय चोरी करायचा विचार आहे का? तुझ्या अंगावरचे कपडे आणि तुझी अवस्था पाहून मला समजतंय का हा ड्रेस तू विकत घेऊ शकत नाही. हा ड्रेस प्रचंड महाग आहे. त्यामुळं पुन्हा माझ्या दुकानासमोर तू उभं राहायचं नाही आणि इथून आत्ताच्या आत्ता चालता हो. रामू निराश होऊन घरी येतो. नेहमीप्रमाणे त्याचं वर्तणूक असतं. मुलीला सांगतो गौरीला की आज पुन्हा मी तुझ्यासाठी खाऊ आणायला विसरलो, पण काळजी करू नको, दिवाळीसाठी मी तुला सुंदरसा ड्रेस घेईन आणि त्यावेळेस भरपूर मिठाई आणेन. गौरीला सगळी कल्पना असल्यामुळं ती दुसऱ्या दिवशी देवीच्या मंदिरात जाते आणि देवीला विनंती करते का माझ्या वडिलांच्या नशिबात असं का? ते एवढे कष्ट करतात, ते एवढे प्रामाणिक आहेत आणि मग त्यांच्या बाबतीतच असं का घडावं? तू काहीतरी चमत्कार कर किंवा माझ्या वडिलांवरची तुझी चांगली कृपा कायमस्वरूपी ठेवून, अशी ती देवीजवळ प्रार्थना करते. दुसऱ्या दिवशी रामू रस्त्याने जात असताना त्याच दुकानासमोर चाललेला असतो. तेवढ्यात तो दुकानाचा मालक, ज्याने त्याला बडबड केलेली असते, तो बॅग घेऊन दुकानाच्या बाहेर पडलेला त्याला दिसतो. ती गडबडीने बॅग त्याच्या हातातनं खाली निसटती, जमिनीवर पडते, पण त्याच्या लक्षात येत नाही. तो घाईत तसाच गाडीमध्ये निघून जातो. रामू ती बॅग उचलतो आणि ती बॅग उघडून पाहतो तर त्या बॅगमध्ये भरपूर पैसे असतात. क्षणभर रामूच्या मनात येतं का हे पैसे आपण ठेवावेत, परंतु त्याला कळतं का हे चुकीचं आहे. रामू थोडा वेळ दुकानाच्या बाहेर उभं राहतो, मालकाची वाट पाहतो, पण मालक काही येत नाही. मग शेवटी रामू शेजारच्या दुकानदाराला विचारतो का शेजारचे जे कपड्याचं दुकान आहे ते कधी उघडणार आहे, त्यांच्या मालकांना मला भेटायचं आहे. तर तो दुकानदार बोलतो, मला याची काहीही कल्पना नाही, आज शक्यतो दुकान उघडणार नाही. असे बोलून रामू तिथून निघतो. रस्त्याने जाताना रामूला तो दुकानदार दिसतो आणि त्याच्यासोबत बहुतेक त्याची पत्नी असेल असा अंदाज करून तो त्यांच्याजवळ जातो. त्या दोघांना पाहून ते दोघांचे चेहरे अतिशय रडवेले असतात. रामू त्यांना पाहतो आणि त्याला क्षणभर वाटतं का ह्या माणसाचे पैशाची जे बॅग आहे ते हरवल्यामुळं बहुतेक ते दोघं एवढे अस्वस्थ झालेले आहेत किंवा त्यांना रडण्याची अवस्थेत ते आहेत. रामू त्यांच्याजवळ जातो आणि त्यांना सांगतो, तुम्ही काळजी करू नका, तुमची बॅग मला सापडलेली आहे. त्यावेळेस तो मालक म्हणतो, मला पैशाची काळजी नाही आहे, मी पैशासाठी रडत नाही आहे, परंतु माझा एकुलता एक मुलगा आहे ज्याचा काल ॲक्सिडेंट झाला आणि त्याला ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केलेलं आहे. डॉक्टरांनी त्याचे
जो ब्लड ग्रुप सांगितलेला आहे ते रक्त जर लगेच मिळालं तर माझा मुलगा वाचू शकतो, अन्यथा त्याचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि त्यामुळं आम्ही रडत आहोत किंवा त्यामुळे आम्ही या ठिकाणी तुला अशा अवस्थेत दिसत आहोत. रामूलाही वाईट वाटतं. रामू बोलतो का ठीक आहे, मी स्वतः बघतो, माझं जर रक्त त्याला मॅच होत असेल तर मी रक्त द्यायला तयार आहे. योगायोगाने रामूचं रक्त त्याला परफेक्ट मॅच होतं आणि रामू त्याला रक्त देतो. त्याचबरोबर त्या मुलाच्या क्रिया सुरू होतात, त्याच्या हालचाली सुरू होतात. त्यानंतर रामूला तो जो मालक असतो तो पैसे देऊ करतो. तुझ्या पेटीमध्ये किंवा बॅगमध्ये जेवढे पैसे मिळाले हे सगळे तू ठेव, तू आज माझ्या मुलाचे जीव वाचवले. परंतु रामू म्हणतो कोणाचा जीव वाचवण्याची किंमत मी घेणार नाही. हे पुण्याचं काम आहे का माझ्यामुळं आज कोणाचा तरी जीव वाचलेला आहे, त्यामुळे हे पैसे मला नको. रामू घरी जातो. घरी जाऊन पाहतो तर त्याचं घर दिवाळीच्या रोषणाईने पूर्ण लखलखीत झालेलं असतं. त्याचा विश्वास बसत नाही. नंतर गौरी बाहेर येते. गौरीच्या अंगावरती तोच ड्रेस पाहतो जो दुकानाच्या बाहेर त्याने पाहिलेला असतो आणि मालकाने त्याला हकलून दिलेला असतो. त्या मालकालाही आपली चूक समजते का आपण याला गरीब म्हटलो किंवा तुझी ऐपत नाही आहे अशा पद्धतीने आपण त्याला बोललो, पण त्याने कसलाही राग न धरता आपल्या मुलाचा जीव वाचवला. त्यामुळं त्याला स्वतःच्या वागणुकीची लाज वाटली आणि रामूबद्दल खरंच त्याला अभिमान वाटू लागला. आणि त्याने पैसेही न घेतल्यामुळे रामूने त्याचा प्रामाणिकपणा सिद्ध केला. हे पाहून मालकाने त्याच्या घराला पूर्ण रोषणाई केली आणि त्याच्या मुलीला तो ड्रेस दिला. आणि त्या मालकाने रामूला सांगितलं तू प्रामाणिक आहे, कष्टाळू आहेस, तू माझे पैसे घेतले नाही, तुला एवढी अडचण असतानाही तू माझ्या पैशांना हात लावला नाही. ठीक आहे, तुला मी पैसे देणार नाही, पण उद्यापासून तू माझ्या दुकानावरती नोकरीला यायचं, तिथे नोकरी करायची आणि त्या कष्टातून तुझा मिळणारा मोबदला मी तुला देत जाईल. असं बोलून त्याने रामूचे आभार मानले. बाळांनो, ह्या गोष्टीवरनं आपल्याला हे शिकायला मिळतं किंवा समजतं का प्रामाणिकपणा हा कधीही वाया जात नाही. तुमचा खरेपणा, प्रामाणिकपणा हा तुमच्या जीवनात कधी ना कधी तुम्हाला नक्कीच चांगला मार्ग दाखवतो, जसा रामूला दाखवला. आय होप ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल आणि यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल अशी आशा व्यक्त करते. तर पुन्हा भेटूया एक नवीन स्टोरी घेऊन येईन, नवीन स्टोरीसहित पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत थँक्यू आणि स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि सेफ राहा. थँक्यू डिअर स्टुडंट.